नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 27 ऑगस्ट 2026. शेतकरी बंधूंनो, येत्या 3 दिवसामध्ये पाऊसमान कोणत्या जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि 3 दिवसाच्या नंतर म्हणजेच 3 ते 4 दिवसाच्या नंतर म्हणजे 1 सप्टेंबर पासून देखील मोठ्या पावसाची शक्यता आहे. तो कोणत्या भागामध्ये पडण्याची शक्यता आपण या अंदाजामध्ये सांगणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, या 3 दिवसामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर इकडंच विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भामधीलच अमरावती विभागामध्ये जास्त पावसाची शक्यता अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती, अकोला या जिल्ह्यामध्ये थोडीशी जास्त पावसाची शक्यता राहील आज आणि उद्या. तसेच वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पण सर्वदूर पावसाची शक्यता नाही. तर इकडे आता जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पाऊसमानामध्ये वाढ होणार आहे आज आणि उद्या. तर जळगावमध्ये बोदखेड, भुसावळ, चोपडा, अमळनेर आणि चाळीसगाव या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण सर्वदूर पाऊस पडणार काय याची शाश्वती नाही आहे शेतकऱ्यांनो, कारण वातावरण जे आहे ते म्हणजेच लो प्रेशर जे आहे ते लो प्रेशर हे मध्य प्रदेशकडून तसेच उत्तरेकडच्या साईडला सरकत आहे. त्यामुळे मोठ्या क्षेत्रावर इथे पावसाची शक्यता जळगावमध्ये पडेल याची शाश्वती सध्या तरी आज ह्या अंदाजामध्ये देता येत नाही शेतकऱ्यांनो. तसेच धुळे जिल्ह्यामध्ये साक्री, शिरपूर आणि शहादा ह्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता, पण इथं जळगावपेक्षा कमी क्षेत्रावर पावसाची शक्यता आहे. त्या तुलनेने इथं बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाच्या सरीच राहतील. म्हणजे एकंदरच नाशिक जिल्ह्यामध्ये 100 गावातून शेतकरी बंधूंनो 100 गावातून 10-15 गावाला पाऊस हा नाशिक जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे. तो हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता तुरळकच ठिकाणी आहे. 100 गावातून 10-5 गावाला पडण्याची शक्यता आहे किंवा 10 गावाला पडण्याची शक्यता आहे. एकंदरच नाशिक जिल्ह्यामध्ये थोडासा जास्त पाऊस राहील, तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थोडासा कमी राहील. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फक्त 10 ते 5 गावामध्येच पडण्याची शक्यता, एवढी जास्त बी हे नाही. तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना ह्या भागामध्ये जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजे सायगाव, सिल्लोड, भोकरदन, जालना जिल्ह्यातील जाफराबाद, बदना, कन्नड ह्या भागामध्ये मात्र आज आणि 2-3 दिवसामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये. तर दक्षिणेकडचा भाग आहे गंगापूर, पैठण, अंबड, घनसावंगी, आष्टी, तिरजापूर या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता एका 2 ठिकाणीच, तुरळक ठिकाणीच शिंतोडे पड्यासारखा पाऊस. इतके जे गावं सांगितले दक्षिणेकडचे आहेत, पण त्या भागामध्ये अत्यंत कमी पावसाची शक्यता आहे शेतकरी. तसेच आता परभणी जिल्ह्यामधील जिंतूर आणि सेलू या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागामध्ये पडलाच तर पडू, एका 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र पावसाची शक्यता अशी जास्त मोठ्या व्यापकतेने पावसाची शक्यता सध्या तरी नाहीये. पण पडलाच तर एखाद्यास पडू शकतो, पण पावसाची तशी शक्यता नाही. जवळपास 60 ते 70% पावसाची शक्यता नाही एवढी. 30-40% मध्ये पडलाच तर तो कमी क्षेत्रावरही पडू शकतो, पण पाऊसमान आहे. पण इकडं बीड जिल्ह्यामध्येही पावसाचं वातावरण जे आहे ते कमी राहील. पण बीड जिल्ह्याचा जो खालचा पूर्वेकडचा भाग आहे म्हणजे परळी, वडवणी आणि ह्या भागामध्ये मात्र एका 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे सुद्धा एका ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये 1-2-3 ठिकाणी पावसाची शक्यता. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये उदगीर ह्या भागामध्ये पावसाची शक्यता. आणि एकंदर शेतकरी हा जो भाग आहे म्हणजे रेणापूर लातूरचा आहे, औसा आहे, ह्या भागामध्ये परिस्थिती पहिल्यापासून थोडीशी बरी, पण वरचा पश्चिमेकडचा भाग आहे ह्या भागामध्ये मात्र परिस्थिती थोडीशी पाऊस कमी पण बरी. पण एकंदरच इकडचा जो भाग आहे म्हणजे भूम, परांडा, बार्शी ह्या भागामध्ये मात्र पावसाचं अत्यंत प्रमाण जे आहे ते कमी शेतकऱ्यांना. इथं दुष्काळ परिस्थिती आहे. या भागामध्ये अशी जास्त पाऊस नाही. पण इकडे तुळजापूरपासून पूर्वेकडच्या भागामध्ये पाऊस परिस्थिती बरी आहे शेतकऱ्यांना, आणि त्या भागामध्येच पावसाची देखील शक्यता देखील आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 1-2 ठिकाणीच पावसाची शक्यता. तर इकडे कोकण किनारपट्टी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली या जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपामध्ये पावसाच्या सरी सुरूच राहतील. कोकणामध्ये देखील पावसाच्या सरी सुरूच राहतील. आणि शेतकरी बंधूंनो, 1 सप्टेंबर पासून मात्र पाऊसमानामध्ये वाढ होईल. तर 1 सप्टेंबर पासून हा पाऊस विदर्भाकडे सुरू होईल. विदर्भामध्ये 1 सप्टेंबर पासून ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तसेच अमरावती विभागामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी किंवा सर्वदूर म्हटलं तरी चालेल या दोन्ही विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे 1 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान. पण मराठवाड्यामध्ये मात्र सर्वदूर पावसाची शक्यता अद्याप सध्याच्या या अंदाजामध्ये आपण सांगू शकत नाही सर्वदूर मराठवाड्यामध्ये पाऊस पडेल का म्हणून. पण मराठवाड्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल आपण आता सध्या सांगू शकतो. पण सर्वदूर पाऊस पडण्याची आपण शाश्वती देत नाही. तर 1 ते 5 सप्टेंबर दरम्यानची. तसेच
पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजेच पुणे विभाग असेल किंवा नाशिक विभाग असेल, हे दोन्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात. तर त्या विभागामध्ये जे नाशिक विभाग आहे, त्या नाशिक विभागामध्ये पाऊस तिथे चांगला राहील. आता पुणे विभागामध्ये चांगला राहील या भागामध्ये. आणि एकंदरच फक्त पावसाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं कमी मराठवाड्यामध्येच कमी आहे. ते तिथं सुधारण्याची शक्यता आहे का नाही किंवा सगळं पडणार का नाही, आपण आता सध्या शाश्वती नाही. आपण 2 दिवसाच्या नंतर आपण मराठवाड्यामध्ये किती प्रमाणामध्ये पाऊस पडेल हे आपण सांगू शकू क्लिअर. तर हा झाला शेतकरी आपला अंदाज. तर आपल्या माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.